काय समान 50% वर जायचं? इथं आहेत ना आम्ही, अरे आम्हाला हाय हे टिकून देणार, वर कोणा जाऊन देणार आहेत? फक्त मराठ्यांनी ध्यानात घेणं गरजेचं आहे आजपासून. इतकी माज आला यांना वाटतं आमचं कोणीच काही करू शकत नाही. ही माज आता उतरावं लागतोय, कारण आपलं खरं असून रद्द केलं नसता मी हे काही करू शकत नाही. तुळजाभवानीच्या दर्शनानं मनोज जरांगे पाटील आज पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू करताय. खरं तर मराठवाडा सोडून पश्चिम महाराष्ट्रात जात असताना जरांगे पाटील आपल्यासोबत आहे. पाटील, आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करताय, मात्र पुढे जात असताना कुठेतरी मागं बघणं गरजेचं आहे. मराठवाड्याला मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून मराठा समाजाला नेमकं काय मिळालं, काय हिशोब आहे? आता हिशोब समाजाने केलेला आहे. तुम्ही आम्ही हिशोब करून काही उपयोगच नाही. आपल्याला जर आणखी नवी सरकारनं दिलेल्या तुकड्यावरतीच जर बोलायचं असेल तर आपण नाही सुधरू शकत. काय मिळवलं ह्या मराठा समाजानं हे उलट खपत नाहीये. हे पोट जळणारे जेवढे आहेत ना त्यांनाच वाटतं फक्त काय मिळालं. ज्यांना हाव लागली प्रसिद्धीची, स्वतः मालक व्हायची, त्यांचेच फक्त हे प्रश्न आहेत. लाखो पोरं गेलेत आरक्षणात, कोणाचंही रद्द होणार नाही. मी काय सांगतो हे समजून घ्या, किंवा तुम्ही स्वतः बघा. अहो मंत्री झाले, ते सरकार आले, हे दादागिरीने प्रमाणपत्र रद्द करायलेत. हे पुरे रद्द करू शकतात राज्यातले खरे असून सुद्धा. अरे तुम्ही खरे असून सुद्धा हे तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतात ईडी लावून. तुम्ही जर यांच्या पक्षात नाही आले तर तुमच्या कारखान्याच्या, शाळेच्या, कॉलेजच्या चौकशा लावून जेलमध्ये टाकतात. एकीकडे तुम्ही म्हणताय की प्रमाणपत्र रद्द करायले, मात्र अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जो 58 लाख नोंदी सापडल्याचा दावा करताय, त्या नोंदी तेवढ्या सापडल्याच नाहीत. वास्तवात किती नोंदी सापडल्या आंदोलनाच्या नंतरच्या काळात? म्हणतोय त्याने आयुष्यात नीट घातली बी नाही. 58 लाखाचं आमकन तमकन जे म्हणतंय त्याने कुठे नीट घातली नाही. याच्या आधी समाजाच्या जीवावर सगळीकडे खाताच बसला. आम्ही दिल्यात, पोटदुखी आहे. आणि मी का म्हणलं 58 लाख निघाल्या, सरकार म्हणतंय निघल्यात, लीक ही दिलंय. तेव्हा हे कुठे गेलता? तुम्ही ज्याचं ऐकून विचारताय ते कुठे गेलता? त्याला कळत नव्हतं का सरकार मीडियात काय बोलतोय? 58 लाख नोंदी दिल्या म्हणतोय, त्या टायमाला तो कुठे गेलता? ह्या काय, ह्या सरकारला मॅनेज झालेल्या पैदाशी आहेत. त्यामुळे ह्या पैदाशीकडे आम्हाला गरीब मराठ्याला वेळच नाही द्यायला. आम्ही जे दिलं ना हे खूप दिलंय समाजाला. षडयंत्र रचलं जाते असं तुम्ही वारंवार सांगताय. काय षडयंत्र आहे, किंवा तुमच्यापर्यंत ते कसं पोहोचलं की हे षडयंत्र अशा पद्धतीनं रचलं जाते? तुम्ही अवघडच प्रश्न विचारला, पण सांगणं अवघड आहे. ते माझ्यापर्यंत ही कशी माहिती आली हे सांगणं तुमच्यासाठी खरंच अवघड आहे, कारण पुढच्याचं सुद्धा खूप अवघड आहे. कारण कितीही स्वच्छ चारित्र्याचा माणूस असला तरी हे त्याच्या मागं चौकशा लावून जेलात टाकते. त्यामुळे त्याचं नाव काढणं, मी हे मात्र उघड षडयंत्र पाडलं की मी सांगत होतो 58 लाख नोंदी हे कमी करणार आहे. खूप मोठा कट शिजणं चालू आहे आणि मराठ्यात गैरसमज पसरायचा हे मी परवा सिद्ध करून दिलं. ह्या बावनकुळ्यांनी पत्र काढले, पत्र प्रमाणपत्र रद्द करा म्हणून. तोंडी बोलत नाही मी. आणि तिथं सुद्धा हीच प्रकार झालाय. उदाहरणार्थ बोडखे नावाचं जे रद्द झालं ना, ज्याचं रद्द झालं ना त्या ताईच्या सख्या चुलत भावाचं व्हॅलिडी द्या उत्तर आता तुम्हीच. मी काय चुकीचं बोलतोय? ज्या ताईचं रद्द झालं ना तिच्या सख्या चुलत भावाचं व्हॅलिडिटी. एकीकडे तुम्ही पुन्हा एकदा मैदानात उतरत असताना उच्च न्यायालयात सरकारचा युक्तिवाद आहे की उपवर्गीकरणातून समाजाला आरक्षण देता येऊ शकतं. अनुसूचित जातीचं जसं आहे ते मागास, आर्थिक मागास म्हणून किंवा मागास म्हणून समाजाला गणलं जातं. हा युक्तिवाद कोर्टात झालेला आहे. नाही, आता ते त्यांचा अंतर्गत विषय, त्यांनी तो बसून करावा. आम्ही कोणीही त्यांच्यात हस्तक्षेप केलेला नाही. उपवर्गीकरणातून आरक्षण दिलं जात असेल तर ते तुम्हाला मान्य आहे? दोघातही आम्ही हस्तक्षेप केला नाही. त्यांचं वैयक्तिक आहे, त्यांनी तो बसून तोडगा काढला. नाही, मराठा समाजाला उपवर्गीकरणातून आरक्षण द्यावं. ज्या आरक्षणाचं काही कळतच नाही त्या आरक्षणाबद्दल बोलू नये म्हणून त्यांचा तो वैयक्तिक विषय, त्यांनी तो बसून मार्ग काढला पाहिजे. मराठा आरक्षणाबाबतचा युक्तिवाद आहे उच्च न्यायालयामध्ये. 50%
पुढे आरक्षण देता येऊ शकतं. आर्थिक मागास म्हणून जसं अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण आहे तसं मराठा समाजाला देखील उपवर्गीकरणातून आरक्षण द्यावं. मराठा समाजाबद्दल युक्तिवाद आहे. आणि मग इथे हाही एक कोणचं आहे ते बी रद्द होणार. हे जर ओरिजिनल कुणबी नोंदी रद्द होत्यात तेही रद्द होणार. आम्हाला 50% वर का नेता 50% वर याच्यातल्या घालानं वर जाती ओबीसीतल्या. आम्हाला येऊ द्या ना. आता खाल्लं ना आमच्या जेवारले दिवस. आमचंच आरक्षण होतंय. ओरिजिनल रद्द केलंय मराठी म्हणून तर मराठ्यां काय वाटतंय इतका अन्याय मराठ्यावर का. नोंदी असून मी काय सांगितलं की बोडखेची नोंद निघाली, ज्या ताईची कुणबी प्रमाणपत्र रद्द केलं तिच्या सख्या चुलत भावाची व्हॅलिडिटी दिली. कसं काय रद्द होऊ शकतं? तुमच्या चुलत भावाचं प्रमाणपत्र तुम्हाला दिलं आणि ते व्हॅलिड झालं, तुमचं कसं काय रद्द होतंय? किती सोपा प्रश्न आहे. दुसरं ते हंडे उपवर्गीकरण मान्य नाही आमच्या बाबतीत नाही. तुम्ही जर त्यांच्याबद्दल विचारत असाल तर त्यांचं मराठा आरक्षण काय समान 50% वर जायचा. इथं आहेत ना आम्ही. अरे आम्हाला हाई हे टिकून देणार वर कोणा जाऊन देणार आहेत. फक्त मराठ्यांनी ध्यानात घेणं गरजेचं आहे. आजपासून इतकी माज आला यांना वाटतं आमचं कोणीच काही करू शकत नाही. ही माज आता उतरावं लागतोय. कारण आपलं खरं असून रद्द केलं नसता मी हे काही करू शकत नाही. मी तुम्हाला सिद्ध करून दिलंय खरं असून रद्द करायलेत. याला ते बोगस म्हणायलेत. कुणबी नोंदी निघालेल्या बोगस नाही, हे रद्द करून त्याला नाव द्यायलेत बोगस आहे. शेवटचा प्रश्न. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळात काहीतरी गोंधळाचं वातावरण आहे. अध्यक्ष म्हणतायत की मला काम करणं शक्य नाहीये. जे त्याचे एमडी आहेत ते मनमानी पद्धतीने काम करतायत. त्याच्या चर्चा झाल्यावर बघू. मला त्यातलं काहीच माहित नाही. तर मनोज जरांगे पाटलांनी जे उपवर्गीकरणातून मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडलेला युक्तिवाद कोर्टात सुरू आहे त्याला मात्र विरोध असल्याचं सांगितलं आहे. ओबीसी मध्ये आम्हाला 50%तून आरक्षण द्या, 50%च्या वर जर उपवर्गी करता इतरांचं करा अशी भूमिका त्यांनी घेतली. आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.